नमस्कार मित्रांनो. मागील काही दिवसापासून दूध व्यवसायात जाणून बुजून अडचणी निर्माण केल्या जात आहेत की काय अशी शंका येते. कारण राजकारणी सुद्धा या व्यवसायातील अडचणीविषयी बोलत नाहीत आणि अडचणी यायच्या थांबत नाहीत. यात काही निसर्गाने अडचणी आणल्या, पुन्हा दूध संघांनी आणल्या, पुन्हा भेसळवाले आणि आता खरेदी विक्री बाजाराची अडचण. दूध उत्पादकाच्या या व्यवसायातील अडचणी संपता संपण्या झालेल्या आहेत. आधी कोरोना काळ आला म्हणून दूध 20 रुपये लिटरने विकावे लागले. त्यानंतर दूध भावाने एकदम उसळी घेऊन 40 रुपयाच्या आसपास दुधाचे भाव पोचले न पोचले, तोच एका वर्षात दुधाचे भाव घसरत घसरत थेट 26 रुपयापर्यंत खाली आले. यामुळे शासनाने अनुदानाचा थोडाफार हातभार लावल्यामुळे हा व्यवसाय कसाबसा तग धरून राहिला. कोरोना काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या म्हणून त्यांनी गावाचा रस्ता धरला आणि शेतीला जोड व्यवसाय असावा म्हणून दूध व्यवसायाची निवड केली. मग चांगल्या दुधाच्या गायी परराज्यातून खरेदी करून नवीन व्यवसाय थाटला आणि अचानक दुधाचे उत्पादन वाढले. या उलट दूध भेसळीचे प्रमाण दूध संघाच्या अभयाने काही दूध संस्थांनी वाढवले आणि अचानक दूधवाढीमुळे भाव घसरत 26 रुपयावर आला. त्यानंतर आंदोलने करून करून शेतकरी नेत्यांनी अनुदान शेतकऱ्यांना मिळवून दिले. त्यानंतर हळूहळू दुधाच्या भावात सुधारणा होऊन 34 रुपयापर्यंत भाव पोहोचला आणि पुन्हा ते कमी होत होत 30 रुपयापर्यंत आला आहे. एवढे कमी होते की काय म्हणून अमेरिकेने आपले दूध व दूध प्रोडक्ट भारताने खरेदीसाठी मुक्त करावा म्हणून दबाव आणला. तो कसा तरी आता प्रश्न मिटला होता, तोच आता नवीन अडचण शेतकऱ्यासमोर उभी ठाकली आहे. आता तर बाजारात जनावरांची खरेदी विक्री करतानाच मोठी अडचण यायला लागली आहे. जनावरे बाजारात ने-आण करताना व्यापाऱ्याबरोबरच शेतकऱ्यांनाही आता अडवणूक होताना दिसत आहे. त्यामुळे बाजारातील खरेदी विक्रीच्या उलाढालीवर खूप मोठा परिणाम होताना दिसत आहे. ही अडचण आता सध्या खूप मोठी वाटत नसली तरी याचे परिणाम भविष्यात खूप मोठे जाणवणार आहेत. जसे प्रत्येक कालवड गाय होते, तसेच प्रत्येक गाय ही भाकड गाय किंवा म्हातारी गाय होणारच आहे. अशा वेळी दूध देणाऱ्यापेक्षा भाकड जनावरांची संख्या खूप मोठी होणार आहे आणि या भाकड जनावरांना सांभाळण्यासाठी दुधाळ जनावरांचा नफा खर्च होणार आहे. तसे पाहिले तर हा व्यवसाय फक्त दुधासाठी केला जातो. हा व्यवसाय पैसे कमावण्यासाठी अथवा उदरनिर्वाह चालावा यासाठी केला जातो. म्हणजे ही भाकड जनावरे स्वखर्चातून सांभाळावी लागणार आहेत आणि याची संख्या खूप वाढणार आहे आणि तो शेतकरी नुकसानीत जाणार आहे. तसे पाहिले तर सध्या शासन या प्रश्नावर एक शब्दही काढायला तयार नाही अथवा विरोधक पक्षही याबाबत बोलताना दिसत नाही. फक्त व्यवहार किंवा बाजार हा सुरळीत चालू असायला हवा एवढीच शेतकऱ्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.